नमस्कार सर्वांना। आज माननीय खासदार वडकुते साहेब यांची राज्यसभेवर निवड झाली। त्याचबरोबर माननीय आमदार माननीय डॉक्टर प्रज्ञाताई सातव मॅडम यांची विधान परिषदेवर निवड झाली। या निमित्त भाजपचे सर्व वसमतचे विधानसभाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आले होते आणि त्यांचा सत्कार आयोजित केला होता त्या निवडीबद्दल। आणि याच्यामध्ये मेन आयोजक माननीय आमच्या जिल्हा अध्यक्षा महिला जिल्हा अध्यक्षा कामाळी मॅडम होत्या। तर कार्यक्रम एकदम सुंदर झालेला आहे। त्याचबरोबर जेवणाचाही कार्यक्रम धोंडे जेवणाचाही कार्यक्रम सुंदर झालेला आहे। या मागचा एकच उद्देश होता की सत्कार करण्यामागे की त्यांना इथल्या वसमतच्या जे आमचे प्रॉब्लेम आहेत त्यांना सांगायचे होते आणि आम्हाला पक्षश्रेष्ठीचेही आभार मानायचे होते की त्यांनी योग्य न्याय दिलेला आहे। भारतीय जनता पार्टी असा एकच पक्ष आहे की तो जनसामान्याचे जे काम करतात पक्षाचे जे काम करतात त्यांना ते न्याय देतात। आणि आज आपण बघितलं असं की या तत्वामुळे भारतीय जनता पार्टी प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करते। आणि हे एकच मुद्दा घेऊन आपण बघितलं असेल तर पूर्ण राज्यामध्ये पूर्ण भारतातील सर्व राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येत आहे। परवाच आपण पश्चिम बंगालची निवडणूक जिंकलेली आहे जे की जनसंघाचे आमचे स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी होते। आणि खऱ्या अर्थानं आता भाजप हा पूर्ण देशामध्ये झालेला आहे। त्याचं एकच कारण आहे की स्वर्गीय आमचे अटलजी नेते होते त्यांनी एकदा सांगितलं होतं संसदेमध्ये की बाबा तुम्ही भाजपचा विरोध करा परंतु तुम्ही जर प्रभू रामचंद्राचा विरोध केला तर तुमचा पक्ष अस्तित्वात राहणार नाही। आणि हेच धोरण घेऊन हे भाजपचं धोरण घेऊन जे की जनमानसाचं काम करणे विकासाचं काम करणे आणि यामुळे पूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टी येत आहे। प्रत्येक पक्षामधून इतके इन्कमिंग लोकांचं वाढत आहे। त्याचं एकच कारण आहे की भारतीय जनता पार्टी जनसामान्याचा विकास करण्यासाठी एकजूट झालेला आहे। यामध्ये आमचे सर्व नेते आले होते, घुगे साहेब आले होते, जिल्हा अध्यक्ष माननीय मुटकुळे साहेब उपस्थित होते। त्याचबरोबर आमचे नवीन जे एंट्री झालेली आहे आपले आतिशजी दांडेगावकर साहेब होते। हे सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे। यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयोजक आमच्या महिला जिल्हा अध्यक्षा कांबाळी मॅडमनी कार्यक्रम खूप चांगला घेतलेला आहे। जेवण पण एकदम छान सगळ्यांनी केलेलं आहे। धोंडे जेवणानिमित्त सगळ्यांना परत एकदा मी हार्दिक शुभेच्छा देतो अधिक महिन्याच्या। आणि माननीय वडकुते साहेब आणि प्रज्ञाताई सातव मॅडम यांना हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांचं कार्य पुढील कार्यासाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। अकोला जिल्ह्याला आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा खासदार मिळालेला नव्हता। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रामरावजी वडकुते साहेबाला खासदार म्हणून आपल्याला या हिंगोली जिल्ह्यामध्ये बघायला मिळालं। त्याचबरोबर प्रज्ञाताई सातवला एक भगिनीला पुन्हा एकदा आमदारकीची संधी दिली पक्षाने। म्हणून म्हणलं आपल्या जिल्ह्याला 2 पद आल्यानंतर आपण आपल्या वसमत विधानसभेच्या वतीनं आपण सत्कार करणं कर्मपात्र आहे। आणि योगायोग आहे, अधिक महिना आहे आणि सत्कार आहे, दोघांची जोड घालून आम्ही काय केलं ह्या दिवशी धोंडे जेवणाचा कार्यक्रम प्लस सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला। सत्काराच्या माध्यमातून एक तर त्यांचा सत्कार होत आहे, आपल्या वसमत विधानसभेचा काय लेखाजोखा आहे, कशा पद्धतीच्या अडचणी आहेत, कार्यकर्ता कशा पद्धतीने कळला जात आहे हे पण कुठं तर त्यांच्या समोर आपण मांडणं गरजेचं आहे। कसं आहे कुठलंही काम करत असताना गॉडफादर असतो आणि आपण आपल्या अडे अडचणी एखाद्या गॉडफादरच्या समोर ठेवणं गरजेचं आहे। ते सगळ्याच औचित्य साधून आम्ही अधिक महिन्यामध्ये हा वेगळा कार्यक्रम घेतला। भारतीय संस्कृती जपण्याचा काय उद्देश आहे अधिक महिन्यामध्ये असं म्हणतात। आता ती पत्रकार लोकांनी समजून घ्यायचं काय उद्देश आहे ते। भारतीय संस्कृती अधिक महिन्यामध्ये कशा पद्धतीने जपल्या जाते, अधिक महिना आल्यानंतर पाहुण्या रावण्याला कशा पद्धतीने बोलून धोंड्याचं निमंत्रण दिलं जातं, पाहुणे रावणे जावई मुली सगळ्या बोलून त्याचा आदर सत्कार केला जातो। ही एक भारतीय संस्कृतीच आहे ना। आपण बोलत असताना बऱ्याच काही मागण्या साहेबांसमोर ठेवल्या, तुमच्या काय काय मागण्या आहेत तुमच्या? तसं आहे आपल्याला सर्वांना माहित आहे, आपण पत्रकार आहेत जाणून आहे। आपला जो तो नॅशनल हायवे आहे नॅशनल हायवेची चौफुली आहे कवठा रोड पाशी कुरुंदा आणि कवठाची चौफुली, त्या चौफुलीवरती 8 दिवसाला एक ऍक्सिडेंट होतो आणि असा ऍक्सिडेंट होतो की त्या ठिकाणी डेथच होतो। त्या ठिकाणी एक उड्डाणपूल करणं गरजेचं आहे। उड्डाणपूल केलं तर उड्डाणपुलावरून ते हायवेवरच्या हे जातील वाहन आणि जे काही आता कुरुंदा मार्गे तिकडे कुरुंद्याला जाणारे लोक आहेत ते उड्डाणपुलाच्या खालून जातील। त्या ठिकाणी एक उड्डाणपूल केलं तर आपल्याला त्या ठिकाणचे अपघात टाळता येतील अशा पद्धतीची मागणी आमचे आता नव्याने झालेले खासदार साहेब म्हणून त्यांच्याकडे आम्ही ती मागणी केली। तशाच पद्धतीचं आपल्याला माहित आहे वसमत मध्ये एंट्री करत असताना परभणीकडून येत असताना तो आपला 61 नंबरचा जो रोड आहे
आज 2-4 वर्षापासून त्याचं काम रगडत पडलं आहे. तुम्ही तर दररोजच त्या रोडला येता. दादऱ्याच्या खालून वर यायचं म्हणलं तर आता पाणी पडल्यानंतर गाड्या स्लिप होतात, लोक पडतात. हे काम कशा पद्धतीने थांबलंय, कशामुळे थांबलंय, त्याचा सखोल अभ्यास खासदार साहेबांना करावा आणि ते काम मार्गी लावावं, अशा पद्धतीची मागणी आम्ही खासदार साहेबांकडे केली.